आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस बॉस आहेत। वडट्टीवारांचा निशाणा तर फडणवीस आणि शिंदेमध्ये चांगला समन्वय। शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये समन्वय असताना या ठिकाणी वादाचं कारण नाही। शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकरांचं विधान। 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आमदार संजय गायकवाडांचा करारनामा। इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार असल्याचा त्यावर उल्लेख। लढाईमध्ये दगड धोंडे किंवा शस्त्रांचा वापर होणार नाही। लढाईमध्ये दोघांचं बरं वाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांची राहील असाही उल्लेख। तर मंत्र्यांच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये। काही मंत्र्यांमुळे मोदी आणि फडणवीसांच्या प्रतिमेला धक्का। महायुतीमधील वादग्रस्त मंत्र्यांची तरुण भारतमधून कान उघडणे। सांगलीतील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय हस्तक्षेप। गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकरांचे कॉल डिटेल्स तपासा। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर। जेएनयू युनिव्हर्सिटीमध्ये मराठी अध्ययन केंद्राकडून कार्यक्रमाचं आयोजन। केंद्रीय नेत्यांशी सुद्धा भेटीगाठी होण्याची शक्यता। उदय सामंत हे 10 ते 8 दिवसांमध्ये राज ठाकरेंची भेट घेणार। युती करायची असल्यास शिंदे आणि राज ठाकरे एकत्र चर्चा करतील। युतीच्या चर्चेवर सामंतांचं स्पष्टीकरण। महाराष्ट्रात चिटिंग केली, 1 कोटी नवीन मतदार हे महाराष्ट्रामध्ये वाढले। कर्नाटकमध्ये सुद्धा मतांची चोरी करण्यात आली। राहुल गांधींचा आरोप। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम उद्या राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार। उपसभापती उद्या निकमांना शपथ देणार। राष्ट्रपती कोट्यातनं उज्ज्वल निकम यांची निवड। सुनील बागुल आणि मामा राजवाडे रविवारी नाशिकमध्ये भाजपात प्रवेश करणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश।